नमस्कार मित्रांनो, नमस्कार. आपल्यासोबत आज आहेत ज्येष्ठ विचारवंत आणि मिथकांचे अभ्यासक डॉक्टर अशोक राणा सर. आज सगळीकडे हिंदुत्वाचा जयघोष चालू आहे. केंद्रातलं सरकार 9 वर्ष पूर्ण झालेली आहेत नुकतीच त्याला. सर्वत्र हिंदुत्वाचा जय जयकार चालू आहे. सरकार बहुमतानं सत्तेत आलेलं आहे. पाशवी बहुमत आहे सरकारकडे. या पार्श्वभूमीवरती हिंदुत्वाची नेमकी परिभाषा काय आणि हिंदुत्व कशाला म्हणायचं, त्याचबरोबर हिंदुत्वाच्या ज्या वेगवेगळ्या मानक पुढे आणली जातात त्याच्यामध्ये सनातन धर्म म्हणजे काय, या विषयावरती आज आपण डॉक्टर अशोक राणांसोबत चर्चा करणार आहोत. राणा सर नमस्ते. नमस्ते. नमस्ते सर, हिंदुत्व ही जी संकल्पना जी आहे तर याविषयी बुद्धिभ्रम देखील आहेत. याबद्दल तुम्ही कसं सांगाल? बरोबर, फार महत्त्वाचा प्रश्न आहे. सध्या सगळ्यात मोठी चर्चा माध्यमांच्या द्वारे किंवा राजकीय लोक जेव्हा राजकीय भाषण करतात, निवडणुकीचं असो की कोणती असो, यामध्ये हिंदुत्वाचा उच्चार वारंवार करतात आणि आपण हिंदू राष्ट्र बनवणार आहेत असं एक त्यांचं सूत्र असते. ही संकल्पना खरं म्हटलं की खूप आधी सावरकरांनी मांडली होती. त्यांच्या हिंदुत्व या संकल्पनेत हिंदू राष्ट्राची संकल्पना आहे आणि नंतर गोळवलकरांनी मांडली होती. सावरकर आणि गोळवलकर ह्या दोघांच्या भूमिकेत फरक आहे. सावरकरांना सगळे भारतात राहणारे सर्वच हिंदू आहेत असं म्हणायचं होतं आणि मग सर्वांना समान असं स्थान असेल असं त्यांच्या एकंदर लिखाणातून वाटतं. पण गोळवलकरांनी जेव्हा ही संकल्पना मांडली तेव्हा त्यांनी म्हटलं की हिंदूंना प्रधान स्थान राहील आणि इतर धर्मियांना गौण स्थान राहील. म्हणजे अशा तऱ्हेने एकाच देशाचं विभाजन करण्याची जी काही एक पॉलिसी धोरण म्हणा, हे गोळवलकरांनी स्पष्टपणे त्यांच्या एका ग्रंथामध्ये नेशनहूड, वी द नेशनहूड या ग्रंथामध्ये त्यांनी मांडलं आहे. आणि मग त्यांनी जर तुम्ही हिंदू झालात म्हणजे मुस्लिम किंवा ख्रिश्चन किंवा इतर लोक, तरच तुम्हाला या देशात काही स्थान राहील, म्हणजे महत्त्वाची पदं मिळतील किंवा प्रतिनिधित्व मिळेल, दुय्यम स्थान राहणार नाही, अशा प्रकारची अट टाकली. आणि हे करताना जे ऐकणार नाहीत त्यांच्या कत्तली करा, म्हणजे त्यांच्या स्त्रियांवर बलात्कार करा, त्यांच्या पुरुषांचे कत्तल करा, अशा प्रकारचे अतिशय विकृत विधानं ही गोळवलकरांच्या सगळ्या त्या वी द नेशनहूड या ग्रंथामध्ये आहे. तर या ग्रंथाचा प्रभाव हा RSSच्या सगळ्याच स्वयंसेवकांवर आहे. जरी ते म्हणत असले आम्ही गुरुजींच्या ह्या ग्रंथाला मान्यता देत नाही, पण ते वागतात त्याचनुसार. आणि जेव्हा प्रसारमाध्यमाशी त्यांचे प्रवक्ते बोलतात किंवा नेते बोलतात तेव्हा ते म्हणतात की बा आम्ही लोकशाहीवादी आहोत. सेक्युलर शब्दाबद्दल ते नकारात्मक बोलत असले तरी भारतीय संविधानाला मानतो असंही म्हणतात. दुसरीकडे सेक्युलरिझमचा विरोधी करतात आणि हा विरोध करण्याचं कारण त्यांचं असं आहे की मुळात सेक्युलरिझम ही जी संकल्पना किंवा हा शब्द हा भारतीय राज्यघटनेत नव्हता, पण इंदिरा गांधींनी तो आणला. म्हणजे सगळा दोष किंवा सगळ्या काही जे काही घडतं आहे भारतात त्याचं खापर त्या इंदिरा गांधीवर फोडतात. म्हणजे मुळात त्यांना इंदिरा गांधींनाच बदनाम करायचं आहे किंवा राहुल गांधींना किंवा सोनिया गांधींना किंवा नेहरूंना, पूर्ण त्या नेहरू घराण्याला बदनाम करण्याकरता त्यांनी आता सेक्युलरिझम किंवा सेक्युलर या शब्दाच्या विरोधातलं वातावरण तयार केलेलं आहे. आणि मग हिंदू राष्ट्राची संकल्पना जी सावरकरांच्याही मनात होती आणि गोळवलकरांच्याही मनात होती, ती पेरण्याकरता हिंदुत्वाची संकल्पना ते मांडतात. आता जे हिंदुत्व सावरकरांनी मांडलं किंवा त्याच्याही आधी सावरकरांच्या आधी ते टिळकांनी मांडलं होतं खरं म्हटलं म्हणजे हिंदुत्वाच्या संकल्पनेचा स्पष्ट उच्चार जरी सावरकरांनी केला असला तरी टिळकांच्या 2 भाषणांमध्ये म्हणजे पुण्यातच झालेल्या भाषणामध्ये अशा तऱ्हेच्या हिंदुत्वाची एक संकल्पना होती. पण ते हिंदुत्व कसं होतं, जे सर्व प्रकारच्या उपासना संप्रदायांना एकत्र आणणारं. हिंदू म्हणजे कोण की जो अनेक प्रकारच्या उपासना करतो, तो शैव असेल, वैष्णव असेल, शाक्त असेल, नाथ असेल, आणखी काही गाणपत्य असेल, खूप संप्रदाय हिंदूंमध्ये आहे. तर अशा प्रकारची संकल्पना ही टिळकांनी मांडली होती. त्याचं पुढचं रूपांतर हे सावरकरांनी केलं आणि गोळवलकरांनी त्याला आणखी टोकाचं रूप दिलं. आणि आता मोदी म्हणा की संघाचे जे आताचे हे आहे संघप्रमुख मोहन भागवत यांनी तर आता बिलकुल त्याचा उन्माद जो म्हणतात, सत्तेचा उन्माद, त्या उन्मादाच्या भाषेत ते बोलत आहेत. आता प्रश्न असा आहे की हिंदू राष्ट्र ह्या संकल्पना मांडत असतानाच
अलीकडे तसं म्हणायला लागले हिंदू नावाचा धर्म नाही आहे. मोदींनी एका मुलाखतीत म्हटलं की हिंदू ह्या धर्माला आम्ही मानत नाही, हा धर्मच नाही आहे. कारण सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे की हिंदू हा धर्म नाही आहे. मग काय म्हणायचं मग? तर सनातन हा धर्म आहे. आता मुळात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामध्ये 2 गोष्टी आहेत ज्या दुर्लक्षित केल्या गेल्या आहेत, की हिंदू ही संस्कृती आहे आणि सिंधू या शब्दापासून हिंदू हा शब्द तयार झालेला आहे. त्यामुळे सिंधू संस्कृतीच्या पलीकडले किंवा सिंधू संस्कृतीतले लोक सर्वच हे हिंदू आहेत. आणि हा शब्द पहिल्यांदा आपल्याला आढळतो 4थ्या शतकातल्या एका शिलालेखात, डारायससच्या शिलालेखात आहे. नंतर तो आढळतो 8व्या शतकातल्या मेरुतंत्र या ग्रंथामध्ये आढळतो. त्यात हिंदू या शब्दाची व्याख्याच केली आहे. आणि इसवी सन 1030मध्ये अल्बेरुनी हा जो महम्मद गझनीच्या सोबत आलेला एक विद्वान होता, त्यांनी त्यासोबत जे काम केलं आणि प्रवास केला त्याच्या वर्णनात हा शब्द आला आहे की इथे हिंदू लोक राहतात. आता 11व्या शतकाच्या पूर्वार्धात तयार झालेल्या या ग्रंथामध्ये हिंदू शब्द आल्यामुळे इतिहासकारांनी त्याच्या आधी जे काही संस्कृती आहे, शिल्प आहे, साहित्य आहेत, तत्त्वज्ञान आहे, ह्या सगळ्याला त्यांनी हिंदू शब्द म्हणणं योग्य नाही ऐतिहासिकदृष्ट्या अशा प्रकारची मांडणी केली. आणि मग त्यांनी हिंदूच्या ऐवजी ब्राह्मण धर्म किंवा ब्राह्मणी धर्म असे शब्द त्यांनी धर्माच्या बाबतीतही वापरले आणि लेण्यांच्या बाबतीतही वापरले. जसं उदाहरणार्थ वेरूळचं जे कैलास लेणं आहे ते शैव लेणं आहे, म्हणजे शंकराच्या भक्तीचं लेणं आहे. शैव हा संप्रदाय जो 5व्या शतकात उदयाला आला आणि ह्या लेण्या 8व्या शतकातल्या, म्हणजे 300 वर्षानंतर शैव धर्मानुसार किंवा शैव संप्रदायातल्या तत्त्वज्ञानानुसार जे काही लिखाण झालं, म्हणजे कालिदासाची नाटकं असतील किंवा आणखी काही ग्रंथ असतील त्यावर आधारित, ज्या मिथकांच्या आधारित हे जे सगळे या लेण्या आहेत त्या लेण्यांना त्यांनी ब्राह्मणी लेण्या म्हटलं, हिंदू लेण्या म्हटलं नाही. हे इतिहासकारांनी केलेलं काम आहे. कारण 11व्या शतकाच्या आधी आपल्याला हिंदू शब्द आढळत नाही असं त्यांचं म्हणणं होतं. आणि त्याच वेळेस ते बाजूला असलेल्या लेण्यांना बौद्ध लेण्या म्हणून मान्यता देत होते. बौद्ध लेण्या, नंतर जैन लेण्या. म्हणजे जैनांचं स्वतंत्र अस्तित्व इतिहासकारांनी मान्य केलं आहे आणि तसंच बौद्धांची मान्य केलं आहे, पण शैवांचं मान्य केलं नाही. त्यांनी ब्राह्मणी धर्मात टाकलं. आता ही जी चूक इतिहासकारांची झाली ती दुरुस्त करण्याचा प्रयत्न आता संघवाऱ्याने गेल्या 40-50 वर्षामध्ये केला. आणि त्यांनी मग मेरुतंत्रमध्ये जो 8व्या शतकातला एक ग्रंथ आहे तंत्र संप्रदायाचा, त्याच्यामध्ये हिंदूची व्याख्या जी केली ती प्रमाण मानली आणि त्यानुसार 8व्या शतकापासूनच्या सगळ्या गोष्टींना हिंदू म्हणावं. आता मुळात मेरुतंत्रामध्ये म्हणा की डारायसच्या शिलालेखामध्ये जे काही आहे उल्लेख ते सरळ म्हणजे हिंदू ह्या आजच्या संकल्पनेनुसार नाही आहे. आणि तो शब्द निर्माण का झाला तर भाषा वैज्ञानिक असं म्हणतात की सिंधू हा जो शब्द आहे त्या शब्दाचं ते पारशी रूपांतर आहे. म्हणजे जुन्या पारशी भाषेमध्ये स हा वर्ण नव्हता, आता आहे. म्हणजे लोक म्हणतील मग सिंधूचं मग हिंदू झालं असेल तर सुलेमानचं होलेमान का झालं नाही असे काही तर्क लोक करतात. पण गंमत अशी आहे की जुन्या पारशी भाषेमध्ये स हा वर्ण नसल्यामुळे त्यांनी हिंदू हा शब्द वापरला. हे एक वास्तव आहे, हे भाषा वैज्ञानिक सत्य आहे. उदाहरणार्थ समजा त्यांना सप्त म्हणायचं असेल ते हप्त म्हणतात. सप्त सिंधू 7 प्रकारच्या नद्या ते हप्त हिंदू असं म्हणतात. सरस्वती म्हणायचं असेल तर हरखवती म्हणतात. असे खूप शब्द आपल्याला आढळतात पारशी भाषेतले आणि संस्कृतच्या शब्दांचं उच्चारण त्यांनी त्यांच्या पद्धतीने केलं. त्यामुळे एक गोष्ट स्पष्ट आहे की सिंधूपासून हिंदू झाला तो काही वादाचा विषय व्हायला नको. तर हा प्रकार इतिहासकारांनी केल्यानंतर हिंदू हा शब्द नंतर आढळत असल्यामुळे आधीच्या लेण्यांना त्यांनी ब्राह्मणी म्हटलं, मग आधीच्या धर्मालाही ब्राह्मणी म्हटलं. मग हा हिंदू ग्रंथांनाही ब्राह्मणी म्हटलं, ब्राह्मणी ग्रंथ म्हटलं. हां, आणि सगळा आधीचा इतिहास त्यांनी ब्राह्मणी करून टाकला. आता गंमत अशी आहे की ब्राह्मण ग्रंथ हा जो प्रकार आहे म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद हे जे 4 वेद आहे, हे 4ही वेदांमध्ये जे काही मंत्र आहेत त्या मंत्राला अनुसरून किंवा त्या विधीला अनुसरून त्याचं जे विधीचा स्वरूप आहे, त्या प्रक्रिया आहे, त्या प्रक्रियेचं वर्णन करणारे ग्रंथ म्हणजे ब्राह्मण ग्रंथ. ब्राह्मण ग्रंथामध्ये काही कथा असतात. यज्ञप्रसंगी कोणत्या कथा सांगाव्यात, यज्ञाची चिती कशी बनवायची, यज्ञामध्ये यजमान असेल, पुरोहित असेल, अध्वर्यू असेल, होता असेल, त्यांच्या जागा कशा असाव्यात, हे सगळं विस्तृत वर्णन यज्ञमंडप कसा असावा हे सगळं सांगण्याकरता जे ग्रंथ तयार झाले त्याला ब्राह्मण ग्रंथ म्हणतात. आता ब्राह्मण ग्रंथ हा शब्द आपल्याला समजला, त्याचं अस्तित्व आपल्याला समजलं, त्याचा उद्देश समजला, तर एक गोष्ट स्पष्ट होते की ब्राह्मण हा शब्द यज्ञ संस्कृतीशी निगडित आहे.
आणि यज्ञ संस्कृती ही फक्त वैदिकांची होती. जे वैदिकेतर लोक होते, वैदिक धर्मामध्ये ज्यांचा समावेश होत नव्हता, अशा लोकांना आपण यज्ञविरोधी असं त्या काळात म्हटलं गेलं. यज्ञाचा विरोध ते करत होते. आणि मग यज्ञ का विरोध करत होते? कारण यज्ञाचा समर्थन करणे म्हणजे ज्या ठिकाणी यज्ञ झाला ती जागा त्यांच्या मालकीची होणे, म्हणजे दुसऱ्याची जमीन बळकावण्याचा एक प्रयत्न हा म्हणजे यज्ञ हे एक वास्तव आहे. म्हणून श्रीपाद दामोदर सातवळेकरांनी असं म्हटलं आहे की यज्ञ ही आर्यांची युद्ध पद्धती होती. युद्ध करण्याचे अनेक प्रकार आहेत. तसं आता रासायनिक युद्ध होतात, ॲटॉमिक युद्ध होतात. आता तर जागेवर ताबा मिळवण्याकरता म्हणजे भूमी अधिग्रहणाचा प्रकार तो होता. आणि म्हणून भूमी अधिग्रहण, आपली जमीन तो कोणी कोणाला देईल का? जागेसाठी लोक तर भाऊ बांधासाठी भांडतात. अशा वेळी दुसऱ्या परक्या माणसाला कशी काय देईल? म्हणून त्यांनी यज्ञाला विरोध केला. यज्ञाच्या विरोधाचं मुख्य कारण होतं की जमीन घेऊ द्यायची नाही. आणि त्या विरोधकांना त्यांनी राक्षस म्हटलं, असुर म्हटलं, दैत्य म्हटलं, दानव म्हटलं. आणि हे जे राक्षस, असुर, राक्षस, दैत्य, दानव हे जे यज्ञविरोधी लोक होते ते सगळे पूजा करायचे. म्हणजे पूजेला महत्त्व. आपलं दैवत जे आहे, शिव आपलं दैवत असेल, शक्ती कालीमाता असेल, गणपती असेल, अनेक दैवतं त्यांची होती, आताही आहेत. त्या सगळ्या दैवतांची ते पूजा करायचे. म्हणजे हवन करणे हा प्रकार त्यांच्यात नव्हता. हवनाला विरोधच त्यांचा होता. म्हणून यज्ञ विरुद्ध पूजा अशा दोन प्रकारच्या संस्कृती भारतात नांदल्या, अजूनही नांदत आहेत. म्हणून तुम्हाला जेव्हा ब्राह्मण धर्म शब्द वापरायचा असेल तेव्हा तो यज्ञाचा धर्म आहे, पूजेचा धर्म नाही. पूजेचा धर्म कोणाचा आहे? तो हिंदूंचा आहे. पण आता जर मोदी किंवा त्यांचे जे अनुयायी आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आणि भाजपचे, ते हिंदूला धर्म मानत नसतील, सर्वोच्च न्यायालयाचा आधार घेऊन, आणि मग सनातन शब्द पुढे आणत असतील, तर सनातन शब्दाचा इतिहास किती आहे? सनातनचा अर्थ नेमकं काय होतो? त्या सनातन धर्माचे ग्रंथ कोणते आहेत हे त्यांनी स्पष्ट करायला पाहिजे. पण जेव्हा कोणी हा प्रश्न विचारतात तेव्हा सांगतात सनातन म्हणजे हिंदू. मग सनातन म्हणजे हिंदू असेल तर हिंदूसाठी सनातन शब्द वापरायची गरज तुम्हाला का पडली? सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हे कारण नाही आहे. आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयात म्हणजे मुंबईच्या लोकसभेच्या निवडणुकीत कुंटे विरुद्ध प्रभू, मराठी सुरेश प्रभू ते काहीतरी आहे, सुरेश प्रभू नाही दुसरे प्रभू आहेत, ह्या दोघांच्या निवडणुकीत हिंदुत्वासाठी मत द्या असं बाळासाहेब ठाकरेंनी म्हटलं होतं. आणि मग ती कोर्टात केस गेली आणि त्यांचं निवडणूक रद्द झाली. तर त्यावेळेस निवडणुकीत तेव्हा निवडणुकीमध्ये हिंदुत्व हा शब्द वापरता कामा नये, की हिंदू धर्माच्या नावाखाली तुम्हाला मतं मागता येणार नाही असं सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं होतं. पण हा निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलं की हिंदू ही संस्कृती आहे, हा धर्म नाही. कारण त्यामध्ये सगळ्या प्रकारचे लोक सामोरे जातात. उदाहरणार्थ आपल्या भारतीय संविधानामध्ये 25वा कलम आहे, ते हिंदूंसाठी जसं आहे तसं जैनांसाठी आहे, शीखांसाठी आहे, बौद्धांसाठी सुद्धा आहे. म्हणजे ह्या सगळ्या धर्मांना सामावून घेणारा हिंदू शब्द हा संस्कृतीवाचक आहे, हा धर्मवाचक नाही. हे किंवा हिंदू कोड बिल आहे हे सगळ्यांना लागू पडतं. जैनांसाठी वेगळं कोड बिल नाही आहे, बौद्धांसाठी वेगळं कोड बिल नाही आहे, शीखांसाठी नाही, बौद्धांसाठी तर नाहीच आहे. अशा तऱ्हेने सर्व धर्माच्या लोकांसाठी लागू असणारा कायदा बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केला, तो हिंदू कोड बिल आहे. मग तिथे एका धर्माचा उल्लेख नाही आहे. तो एक कल्चर जी संस्कृती आहे देशाची. आणि सर्वोच्च न्यायालयाने दुसरी एक गोष्ट अशी सांगितली, हिंदू हा धर्मसुद्धा आहे. म्हणजे संभ्रम कसा निर्माण होतो, एकीकडे तुम्ही म्हणता ही संस्कृती आहे, दुसरीकडे म्हणता की हा धर्मसुद्धा आहे. पण जेव्हा धर्माच्या नावाने तुम्ही निवडणुका लढाल तेव्हा त्या निवडणुका रद्दबादल होतील. धर्माच्या नावाने तुम्ही लढल्या तर, पण तुम्ही संस्कृतीच्या नावाने लढाल तर नाही होणार. आता संस्कृती आणि धर्म यातला फरक किती लोकांना माहीत आहे. आणि म्हणून हिंदू शब्द वापरायचं नाही एकीकडे म्हणायचं आणि हिंदू राष्ट्राच्या गोष्टी करायच्या आणि हिंदू एकता की बात करणं आहे की हिंदूंच्या फायद्याचं असेल ते जो करेल त्याच्यासोबत आपण जाऊ, अशा प्रकारची भाषणं देणारे लोक आहेत. त्यांच्यावर कोणती कारवाई कोर्ट करत नाही. सर्वोच्च न्यायालयात गेलं तर ते रद्द होऊ शकतं, पण ते होत नाही. म्हणून यांनी मधला मार्ग असा काढला की आपण सनातन म्हणायचं. पण प्रश्न असा की सनातन नावाचा धर्म भारतात किंवा जगाच्या पाठीवर कुठेही अस्तित्वात नव्हता. तो धर्मच नाही आहे. वैदिक धर्म आहे, वैदिकांचा धर्म आहे. आणि दुसरा आहे वैदिकेतर लोक जे आहे त्यांचे निसर्ग पूजक लोक होते म्हणजे वडाची पूजा करणं, कडुनिंबाच्या झाडाची पूजा करणं किंवा अनेक आहे, बोरीची झाडं, कृषी संस्कृती ही निगडीत आणि निसर्गपूजक, प्रामुख्याने निसर्गपूजक, नदीची पूजा करणं, डोंगराची पूजा करणं. गोवर्धन पूजेचा उल्लेख कृष्णाच्या कथेत आपल्याला येतो. तर ही निसर्गाची पूजा यासाठी की हा निसर्ग आपल्याला भरभरून देतो, त्याच्याप्रती कृतज्ञता भाव
व्यक्त करण्याकरता पूजा करणे. पूजेचा उद्देश तो प्रसन्न व्हावे हा आहे. प्रसन्नता दुसरा अर्थ होतो त्यांनी स्वतःलाही सुरक्षित ठेवावं, आपल्यालाही सुरक्षित ठेवावं. म्हणजे झाडं राखली गेली तर आपल्याला प्राणवायू मिळेल, म्हणजे झाडंही राखली जातात आणि प्राणवायू मिळतात. झाडं तोडली तर प्राणवायू मिळणार नाही, म्हणजे आपणही जाऊ आणि झाडंही जातील. हे आता जे आपण पर्यावरणवादी लोक सांगतो आहेत, आज पर्यावरण दिन आहे अनायसे, तर म्हणून हा विचार आला. तर अशा तऱ्हेने हा पर्यावरणाचा विचार निसर्गपूजकांच्या धर्मामध्ये ऑलरेडी होता, पण वैदिकांच्या धर्मात तो नव्हता. अवैदिकांच्या धर्मात होता, वैदिकेतरांच्या धर्मात होता. आणि त्याला इंग्लिशमध्ये ॲनिमिझम असं म्हणतात. ॲनिमिझम एक शब्द आहे, निसर्गदेववादी असा त्याला आहे. आणि दुसरा एक भाग अतिशय महत्त्वाचा, तुम्ही शेतीचा उल्लेख केला. शेतीचं सुफलीकरण म्हणजे शेती चांगली झाली पाहिजे. जे आपण बीजारोपण केलं आहे त्याचं पीक भरभरून आलं पाहिजे, यासाठी त्यांनी काही विधी तयार केले होते. आता आपल्याकडे सीतादेवी नावाचा एक विधी होतो. म्हणजे जेव्हा विदर्भात आहे प्रामुख्याने हा, त्याला सीतातई सीतादही असं सुद्धा म्हणतात. जेव्हा कापसाचं पीक येतं तेव्हा घरी नेण्यापूर्वी ह्या पूर्ण शेताची पूजा करण्याकरता त्या कापसाचं जे हे बोंड असेल, उरलेलं बोंड, तर ते एका पाळण्यात टाकतात आणि लहान बाळाला कसं आपण झुलवतो तसंच झुलवतात. आता जन्म झालेला आहे या पिकाचा, त्याचं स्वागत आपण करायचं, अशा प्रकारचा एक विधी आहे. तर पीक येताना अनेक प्रकारचे विधी होतात. अनेक आपल्या महाराष्ट्रात म्हणा, भारतात म्हणा की जगभर आपण कृतज्ञता व्यक्त करतो ह्या भूमातेप्रती आणि विशेषतः तिने दिलेल्या पिकाप्रती. तिच्यामुळे आपलं जीवन सुफलीकरण हो आणि तिचंही सुफलीकरण हो. या सुफलीकरण विधीसाठी, त्याला फर्टिलिटी राईट्स म्हणतात, या विधीमध्ये ज्या काही क्रिया आहेत त्या तंत्रधर्माशी निगडीत आहे. तंत्र म्हणजे शेती, शेतीच्या सुफलीकरणाकरता होणारे विधी हे वैदिकांच्यामध्येही आहे. वैदिकांच्या यज्ञविधीमध्ये ज्याप्रमाणे सुरापान ते करत होते, स्वयंसंभोग करत होते आणि मग अनेक प्रकारचे विधी होत होते. हे दोन प्रमुख आहे. ते तंत्रमार्गामध्ये पंचमकार म्हणून त्यांनी बदनाम केलेले आहेत. त्या दारूचं आता महत्त्वाचं स्थान आहे. सुरादेवी नावाची एक देवीच आहे, दारूची देवीच आहे. किंवा आपल्याकडे उज्जैनचा महाकाल दारू पितो, कोकणामध्ये किंवा गोव्यामध्ये देवचार, त्याला दारू दिली जाते, राखणदाराला दारू दिली जाते, म्हणजे वेताळाला दारू दिली जाते. म्हणजे आपण जे पितो ते देवाला द्यायचं. देव आपणच निर्माण केले शेवटी, आणि देव पित नाही आपल्याला नक्की माहिती आहे, म्हणजे आपल्यालाच प्यायला मिळणार. हा एक स्वार्थ किंवा हा एक वास्तव त्यामागे आहे. तर दारू हे काही निषेधार्ह धर्मामध्ये नाही आहे. धर्माला त्यात महत्त्वाचं स्थान तंत्र संप्रदायामध्ये दिलं. हा तंत्र संप्रदायातून विकसित झालेला धर्म म्हणजे हिंदू धर्म होय. त्यात गणपतीला मानणारे आहेत, शिवाला मानणारे आहेत, पार्वतीला मानणारे आहेत. आणखी काही मग वासुदेव आहे. त्यात पांचरात्र नावाचा एक संप्रदाय होता, सात्वत नावाचा संप्रदाय, पाशुपत संप्रदाय, नाथ संप्रदाय. त्यानंतर मग नाथ संप्रदायातून विकसित झालेला वारकरी संप्रदाय, महानुभाव किंवा लिंगायतसुद्धा. हे सगळे अशा तऱ्हेने बकार म्हणून जे बदनाम झालेले धर्म होते त्याच्यात ते निर्माण झाले. यांचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य होतं, त्यात अस्पृश्यता नव्हती, स्त्री पुरुष भेद नव्हता, याचा अर्थ समानता होती. या समानतेच्या विरोधात जे वैदिक धर्म होते किंवा आहेत त्याची पुनर्प्रतिष्ठा करण्याकरता सनातन हा शब्द हा RSS वाल्यांनी आणला आहे असं मला वाटतं. तर या संदर्भात अजून स्पष्टता, आता हे खूप तुम्ही सगळं अगदी वेदांपासूनचे सगळे दाखले, एकीकडे ग्रंथांमध्ये सांगितलेलं आहे की हे असुर आहेत, हे पिशाच्चे आहेत, जे वैदिक संस्कृतीला न मानणारे आहेत, अशा सगळ्यांना बहिष्कृत केलं गेलं सांस्कृतिकदृष्ट्या. आज लोकशाहीमध्ये सगळ्यांचीच मतं हवी असतात. ती भूतखेत असो, ती प्रेत असो, असुर असो, राक्षस असो, सगळ्यांचीच मतं हवी असतात. या पार्श्वभूमीवरती सर्वप्रथम पहिल्यांदा भारताच्या संसदीय इतिहासामध्ये एक आदिवासी स्त्री सर्वोच्चपदी तिला नेमलं गेलं आणि खूप कॉन्ट्रोवर्सी झाली, याच्यावर खूप वादविवाद झाला. अच्छा अच्छा अच्छा. संसदीय प्रणालीच्या प्रमुख म्हणून त्यांना लोकशाहीचं जे काही मंदिर आहे त्या संसदेच्या उद्घाटनाला त्यांना बोलवलं देखील. बोलवलं नाही. एकीकडं तुम्हाला सांस्कृतिक दृष्ट्या बहिष्कृत केलं जातं, असुर म्हणून, पिशाच्य म्हणून बहिष्कृत केलं जातं, भूतखेत म्हणून सांगितलं जातं. आणि दुसरीकडं मतांसाठी तुम्ही अशा व्यक्तींना पदावरती नेमता देखील, परंतु त्यांचे जे काही अधिकार आहेत जसं घटनेने दिलेले आहेत
ते पण त्यांना तुम्ही देत नाहीत, अशा पद्धतीचं एक राजकारण सगळीकडे दिसतंय. बरोबर आहे. आणि या सगळ्यांनाच हिंदू म्हणण्याची जी काही एक पद्धत आहे की सगळ्यांनाच हिंदू म्हणायचं, परंतु जेव्हा अधिकार देण्याची वेळ येते, जे घटनेने दिलेले अधिकार आहेत ते अधिकार देण्याची वेळ येते, त्यावेळेस आजची राजकीय आणि जी व्यवस्था आहे तर ती मागे सरताना दिसते. कुठल्याही पद्धतीच्या आरक्षणाशी निगडीत असणाऱ्या ज्या काही सामाजिक सुधारणांच्या ज्या हे आहेत, उदाहरणार्थ शिष्यवृत्ती असेल किंवा अनुशेष भरणं असेल, या कुठल्याच गोष्टी करायच्याच नाही. 9-10 वर्षाच्या कालावधीत बरोबर आहे, झालं नाही, केलंच नाही. किंवा अगदी वर्षाकाठी कितीतरी कोटी आम्ही रोजगार निर्मिती करू, अशा पद्धतीचं पण एक अभिवचन दिलं गेलं. या सगळ्या पार्श्वभूमीवरती फक्त हिंदू हिंदू म्हणून संपूर्ण बहुजन समाजाचं जे सपाटीकरण करणं चालू आहे. मग हा हिंदू कोण आहे की जो ज्या व्यवस्थेमध्ये वर्णव्यवस्था आहे त्याच्या वर्णव्यवस्थेमध्ये तो हिंदू मानायचा का, की ज्याच्यामध्ये ब्राह्मण हा सर्वोच्च आहे, त्याच्यामध्ये सगळे ओबीसी पासून सगळे हे शूद्र आहेत. या आजच्या तरुणांनी स्वतःला हिंदू म्हणून घ्यायचं की नाही, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे आणि ज्याच्यावरती या सगळ्या निवडणुका लढवल्या जात आहेत. आजचा जो कोणी बहुजन तरुण आहे, जो वर्ग आहे, जो खूप मोठ्या प्रमाणात ज्याचं वोटिंग आहे आणि जो ऑनलाईन आहे, जो ग्रंथ वाचत नाही, तर त्या तरुणांसाठी तुम्ही काय सांगाल की त्यांनी स्वतःला हिंदू म्हणून घ्यायचं की नाही? तर याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? सरसकट हिंदुत्व नाही, आता मुळात कसं आहे की हिंदू धर्म म्हणा की हिंदुत्व म्हणा, याबद्दलच्या संकल्पना स्पष्ट नाही आहेत. म्हणजे हिंदू कशाला म्हणायचं हा प्रश्न विचारला तर मग टिळकांनी जसं म्हटलं होतं, सर्व प्रकारच्या उपासना करणारे लोक हिंदू आहेत. म्हणजे अतिशय व्यापक ती संकल्पना होती आणि ती सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारली. महत्त्वाचं म्हणजे त्या व्याख्येचा वापर केला सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामध्ये. सर्वच हिंदू आहेत, मग सर्वांना समान अधिकार पाहिजे की नाही? पण तसं होत नाही. आता आपण पाहिलं की IASच्या कॅडरसाठी ज्या लोकांना UPSCची परीक्षा द्यावी लागते, प्रचंड अभ्यास करावा लागतो, डोळेफोड करावं लागते, वर्षभर अनेक वर्ष अभ्यास करतात. तर अशा लोकांमधून IAS कॅडरमध्ये जाणारा एक वर्ग जो आहे कष्टाने घेणारा, तर त्याच्या व्यतिरिक्त आणखी एक कॅडर निर्माण केलं गव्हर्नमेंटनी, जे हे काहीच शिकत नाही पण डायरेक्ट त्यांची नेमणूक करता येते. डायरेक्ट IASचा दर्जा त्यांना मिळतो. हा कोणत्या कायद्याखाली केला आहे? याला कोणता नियम आहे? संविधानात कोणतं कलम आहे यासाठी? अग्निवीरचं पण तसंच आहे. अग्निवीरमध्ये त्यांनी असं केलं की 4 वर्षासाठी नोकरी करा, नंतर घरी जा. आणि त्यांना मग ते घरी जाऊ नये म्हणून कैलास विजयवर्गीय हा भाजपचा नेता म्हणतो आमच्याकडे आम्ही त्यांना सिक्युरिटी गार्ड म्हणून ठेवू. म्हणजे किती अवमूल्यन करणार तुम्ही सैनिकाचं? मागे त्या सरसंघचालकांनी म्हटलं होतं की बा ह्या सेनेपेक्षा आमचे संघाचे लोक जर पाठवा सीमेवर, आम्ही देशाचं रक्षण करू. म्हणजे तिथे सैनिकाचं अवमूल्यन करता. पुलवामा प्रकरणात आपण अनुभवलं आहे, सत्यपाल मलिकनी सांगितलं की त्या ठिकाणी त्यांना चॅप्टर विमान पाठवलं असते तर त्यांचा जीव वाचला असता. म्हणजे तुम्ही त्या चौलच्या राजाचा राजदंड, ज्याला सेंगोल म्हटलं, त्याला आणण्याकरता भटजींना चॅप्टर विमान पाठवता आणि जे सैनिक सीमेवर आहेत आपलं रक्षण करतात त्यांच्या रक्षणाकरता चॅप्टर विमान पाठवू शकत नाही. निवडणुकांमध्ये 21 चॅप्टर विमान वापरले गेलेले आहेत कर्नाटकाच्या निवडणुकीत आणि सैनिकासाठी एकही नाही. एकीकडे सैनिकाच्या गोष्टी करायच्या, सैनिकासोबत दिवाळी करायची, जय जवान काहीतरी म्हणायचं, दुसरीकडे सैनिकाच्या रक्षणाकरता काहीच करायचं. आणि हा जो प्रकार आहे तोच प्रकार आदिवासींसाठी या सरकारने वापरला. आदिवासी राष्ट्रपती केलं म्हणजे आदिवासींचे प्रश्न मिटले असं नाही. उलट त्या राष्ट्रपतींनी, जी आताची राष्ट्रपती आहे तिने या पदाचं अवमूल्यन असं केलं ते एका गावात गेली आणि झाडू मारायला लागली मंदिरामध्ये. म्हणजे ती राष्ट्रपती आहे याचा भान तिला राहिलं नाही. झाडू मार ना तू, इतर मार, पण राष्ट्रपती पदावरची बाई झाडू मारते, याचा अर्थ तुम्ही कशाला महत्त्व देता? झाडू मारण्याला महत्त्व देता. रामनाथ कोविंद हा आपला राष्ट्रपती होता, तोही दलित असल्याचं मानलं जातं. म्हणजे काही राज्यात त्यांना OBC म्हणतात पण राजस्थानमध्ये त्याला दलित म्हणतात. तर त्याला जगन्नाथपुरीच्या मंदिरात प्रवेश नाही आहे. जगन्नाथपुरीचं मंदिर जर हिंदूंसाठी असेल आणि राष्ट्रपती हा हिंदू असेल तर त्याला प्रवेश का नाही? याचा अर्थ दलित आदिवासी हे हिंदू नाहीत असा अर्थ होतो त्याचा. परंतु त्यांची हिंदू म्हणून मतं पाहिजेत. पण मतं पाहिजे आहेत, हिंदू म्हणून मतं पाहिजेत. आणि ते लोक स्वतःला हिंदू म्हणून घेतात. त्यांनाही कळत नाही की आपल्याला वेगळं पाडण्याकरता हे अशा तऱ्हेचे
देखावे करतात आणि मुळात संस्कृती जे लादतात आपल्यावरती वैदिकांच्या. तुम्ही सपाटीकरण शब्द जो वापरला, जगभरात सपाटीकरणाचे प्रयोग चालू आहे. म्हणजे ख्रिश्चन लोकांनी इतर जे आदिवासी असतील, इतर जमाती असतील, त्यांचे धर्म आहेत, तर त्यांना नष्ट करण्याने, नेस्तनाबूत करण्याकरता ख्रिश्चॅनिटी लादली. इस्लाममध्ये तो प्रकारचा ISISनी तोच प्रकार केला. तर अशा तऱ्हेने हे लोक मोठे धर्म जे आहे ते धर्म आपली संस्कृती, आपला धर्म लादण्याकरता इतरांच्या धर्माचं अस्तित्व अमान्य करतात. पण त्यांना मतांसाठी गरज असते. तोच प्रकार भारतात आहे. एकीकडे हिंदुत्वाच्या गोष्टी करायच्या, वल्गना करायच्या, आणि सनातन धर्माच्या प्रतिष्ठापनेच्या ज्या आहे त्या पायऱ्या चढायच्या. आणि हा सनातन धर्म म्हणजे काय, तर वैदिक आहे. म्हणजे वैदिक विरुद्ध हिंदू असा हा संघर्ष आहे. पण सर्वसामान्य माणूस स्वतःला हिंदूच म्हणतो, त्याला दुसरं काय म्हणणार आहे. आता तुम्ही तरुणांबद्दल प्रश्न केला की तरुणांनी काय म्हणावं, तर तरुणांनी भारतीय म्हणावं, काही फरक पडत नाही. आता मी माझ्या मुलाचं ॲडमिशन केली होती, तर त्यात मी धर्मही लिहिला नव्हता, जातही लिहिली नव्हती. आता जेव्हा TCB घेतली तेव्हा त्यावर ब्राह्मण लिहिलं होतं. मला कळेना, मी तर जात लिहिली नाही, तुम्ही ब्राह्मण कसं लिहिलं. म्हणजे जात लिहिली तर जात कळते, पण मी लिहिलीच नाही, तुम्ही ब्राह्मण कसं लिहिलं हा प्रश्न त्यांना विचारला. मी जेव्हा रिटायर्ड झालो तेव्हा माझ्या सर्व्हिस बुकावर धर्मही नव्हता लिहिला आणि जातही नव्हती लिहिली. तेव्हा मला विचारलं सेक्रेटरींनी संस्थेच्या की तुम्ही का नाही लिहिली. म्हटलं मी मानतच नाही, जातही मानत नाही, धर्मही मानत नाही. हे 60व्या वर्षी, माझ्या 60व्या वर्षी गोष्ट, 8 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. म्हणजे इतके वर्ष मी धर्मविहीन जगू शकतो, जातविहीन जगू शकतो, तर तो अधिकार प्रत्येकाला आहे. तर आजच्या तरुणांनी जातविहीन समाजरचनेकडे वाटचाल करावी आणि धर्मविहीन स्वतःला जाहीर करून घ्यावं, हा एक पर्याय आहे. आणि भारतीयत्व हेच राष्ट्रीयत्व आहे असा संस्कार केला पाहिजे. हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व नाही, कारण हिंदुत्वाच्या संकल्पना स्पष्ट नाही. ज्यांच्याकरता वापरल्या त्यांचं शोषण प्रचंड चालू आहे. आणि वैदिकांचं जे काही प्रत्यारोपण आहे, त्यांच्या संस्काराचं, त्यांच्या जे काही पूजाविधी, त्यांच्या विधींचं पूजाविधी त्यांच्यात नव्हत्याच. तर असा जो प्रकार सध्या चालू आहे तो भयानक आहे, इतका जोरकस आहे. हा यापूर्वी 2-3दा झालेला आहे, ही पहिली वेळ नाही आहे. भारताच्या इतिहासात यापूर्वी हा प्रयत्न 13व्या शतकात झाला. त्याच्या आधी हा प्रयत्न 5व्या शतकात झाला. गुप्त साम्राज्य जेव्हा वाढत चाललं होतं भारतभर, जेव्हा सर्वंकष सत्ता तुमच्या हाती येते, तेव्हा अशा तऱ्हेने एक प्रकारचं ब्राह्मणीकरण करण्याचा प्रयत्न राजकीय लोक करत असतात. चौल साम्राज्य हे ब्राह्मणीकरण झालेलं साम्राज्य होतं. सेंगोल हाती घेतला नरेंद्र मोदींनी, म्हणजे ते चौल साम्राज्याचं अनुकरण करतायत, ज्यामध्ये त्यांना ब्राह्मणांना शिक्षा करण्याचा अधिकार नाही आहे.